केंद्र सरकारने खरीप पिकाचे हमीभाव जाहीर केलेले आहेत। त्याच्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी किती रुपयांची वाढ झालेली आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर मागचे टर्म जर या सरकारचे बघितले आपण तर ते शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये वागलेले आहेत। त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांना चांगलाच फटका दिला, तरी सुद्धा या गेंड्याच्या कातडीच्या सरकारमध्ये काही फरक पडला का? शेतकऱ्यांच्या मागण्यानुसार त्यांनी हमीभावामध्ये वाढ केली का? हे सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। सर्वप्रथम आपण पिकांना मागच्या वर्षी काय दर होते आणि या वर्षी हमी भावामध्ये किती वाढ करण्यात आली हे जाणून घेऊ। त्याच्यामध्ये कापूस जो आहे म्हणजे लांब धाग्याचा कापूस जो आहे त्याचा मागच्या वर्षीचा रेट होता 7020, तो आता 7521 करण्यात आलेला आहे। म्हणजे 501 रुपयानं लांब धाग्याच्या कापसामध्ये त्या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। त्यानंतरचा मध्यम धागाचा जो कापूस होता त्याला मागच्या वर्षी रेट होता 6620, त्याला आता या वर्षी 7121 म्हणजे 501 रुपयाची याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे। एकंदर कापसाच्या हमी भावामध्ये सरकारनं 501 रुपयाची वाढ त्या ठिकाणी केलेली आहे। त्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे याचा पेरा आज भारतभर आहे आणि ते म्हणजे सोयाबीनचं पीक आहे। सोयाबीनच्या पिकाला मागच्या वर्षी 4600 रुपये प्रति क्विंटल हमीभाव सरकारनं दिला होता आणि त्या हमीभावाच्या आत म्हणजे 42-41 अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते पीक विकल्या गेलं। तर मागच्या वर्षी सोयाबीनचा हमीभाव 4600 आणि या वर्षी केलाय 4892, म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या हमीभावामध्ये फक्त 292 रुपयाची त्या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे आणि हे निषेधार्ह आहे। हे शेतकऱ्यांची मागणी नव्हती। स्वतः मुख्यमंत्री काय म्हणाले होते की मी पंतप्रधानांना बोलताना सांगितलं की 5100 प्लस आपल्याला त्या ठिकाणी सोयाबीनला हमीभाव द्यावा लागेल। त्यानंतर तूर आहे तर तुरीला 7000 रुपये हमीभाव होता, तर या वर्षी तो 7550 रुपये करण्यात आलेला आहे, म्हणजे 550 रुपयानं तुरीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। मग सगळ्याच पिकांमध्ये तुम्ही 500 रुपयानं वाढ केली तर सोयाबीनला तुमचं काय घोडं मारलं होतं? तुम्ही सोयाबीनमध्ये का फक्त 292 रुपयाची वाढ केली? हा माझा सरकारला सवाल आहे। त्यानंतर मूग आहे 8558 रुपये मागच्या वर्षीचा हमीभाव होता, या वर्षी त्यांनी 8682 म्हणजे 124 रुपयाची वाढ त्या ठिकाणी केलेली आहे। उडीदाला मागच्या वर्षी 6950 रुपयाचा हमीभाव होता, या वर्षी 7400 केलेला आहे, त्याच्यामध्ये 430 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। मकेला 2090 रुपये भाव होता तर 2225 रुपये म्हणजे मकेला त्यांनी 135 रुपयांची मागच्या वर्षीच्या तुलनेत हमीभाव वाढ दिलेली आहे। ज्वारी हायब्रिड 3180 होती तर त्याला 3371 म्हणजे 191 रुपयानं वाढ केलेली आहे। त्यानंतर ज्वारी मालदांडी 3225 होती तर त्याला 3421 करण्यात आलेला आहे, 196 रुपयाची वाढ दिलेली आहे। बाजरी मागच्या वर्षी 2500 होती तर या वर्षी 2625 केलेली आहे, 125 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। त्यानंतर रागी 3846 रुपये होती तर रागीला आता 4290 म्हणजे 444 रुपयाची वाढ रागीमध्ये करण्यात आलेली आहे। त्यानंतर साधारण ग्रेडचा जो भात आहे त्याला 2183 रुपये मागच्या वर्षी हमीभाव होता तर तो आता 2300 रुपये म्हणजे 117 रुपयांच्या त्या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। ए ग्रेडचा जो भात होता त्याचे 2203 रुपये त्या ठिकाणी हमीभाव होता तर त्याला 2320 रुपये प्रति क्विंटल हमीभाव यावर्षी देण्यात आलेला आहे, म्हणजे 117 रुपयांची त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्यानंतर भुईमुंग 6377 रुपये हमीभाव होता मागच्या वर्षी तर त्याला आता 6700 करण्यात आलेला आहे, 406 रुपये त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्यानंतर सूर्यफूल 6760 होतं मागच्या वर्षी तर त्याला आता 7280 म्हणजे 500 रुपयानं सूर्यफुलाच्या याच्यामध्ये मागच्या वर्षी तुलनेत यावर्षी वाढ करण्यात आलेली आहे। तीळ जो होता तिळाला 8635 रुपये हमीभाव होता तर तिला आता 9267 अर्थात 632 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। आणि कराळ जे आहे त्याच्यामध्ये 7734 रुपये प्रति क्विंटल मागच्या वर्षी हमीभाव होता, या वर्षी 8717 रुपये प्रति क्विंटल त्या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे आणि 983 रुपये मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कराळ पिकामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचा हा सगळा हमीभावाचा प्रकार आहे। मला मुळात एक म्हणायचं आहे की मागच्या वर्षी आपण सोयाबीनचं उदाहरण जर घेतलं तर 4600 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा हमीभाव असताना सोयाबीन 4200 रुपये विकत होते। त्यावेळेस केंद्र सरकार काय करत होतं, त्यावेळेस राज्य सरकार काय करत होते, त्यावेळेस कृषी मंत्री काय करत होते? मग एकंदर तुम्ही जर खरीपाचे हमीभाव जाहीर करता, रब्बीचे हमीभाव जाहीर करता आणि मग ते पीक जर त्या दरामध्ये जर विकल्या जात नसेल तर मग तुमची ही फॉर्मॅलिटी करून उपयोग तो काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडलेला आहे। त्यामुळं आधीच्या सरकारनं सुद्धा तेच केलं, आता तुम्ही तेच करता आहे। एक तर तुम्ही हे हमीभाव जाहीर करायचं थोतांड बंद करा किंवा हे जर तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर त्या हमीभावाच्या आत कोणालाही खरेदी करता येणार नाही अशा पद्धतीचा कायदा करा। कुठलं तरी एक करा विनाकारण शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचा आणि विनाकारण त्या बैठकीन टाइमपास आणि पैशाचा व्यत्यय त्या ठिकाणी करू नका, हे थोतांडे। कारण की या दरामध्ये
कुठलाच व्यापारी खरेदी करत नाही जर जागतिक बाजारपेठेमध्ये किंवा मार्केटमध्ये तशा पद्धतीची मागणी नसेल तर. अशा पद्धतीचं संपूर्ण हमी भावाचं चित्र आहे. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेला बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.